तुमच्याकडे आत्ता वेळ असेल तर हा रिकामा वेळ एक वरदान आहे. हीच ती वेळ आहे जे तुमचं आयुष्य घडवू शकते किंवा बिघडवू शकते. हे पूर्णपणे आपल्या स्वतःवर डिपेंड करतं की आपण या फ्री टाईमचा वापर कसा करायचा आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये अशा सवयी सांगणार आहे मी तुम्हाला की आपण आपल्या रिकाम्या वेळेचा उपयोग कसा करायचा आहे. तर चला आपण बोलूया. मैत्रिणींनो, पहिलं जे स्किल आहे ते म्हणजेच कम्युनिकेशन स्किल. जेव्हा आपल्याकडे स्किल असते तेव्हा आपण कधी काय बोलायचं हे कळतं आणि आपले मत अगदी परखडपणे प्रत्येकासमोर मांडू शकतो. कम्युनिकेशन स्किल हे फक्त बोलणं आणि मत मांडणं नव्हे, तर आपण समोरच्याशी कसे आणि कोणत्या टोनमध्ये बोलायचे आणि आपले एक्सप्रेशनसोबत कसे प्रेझेंट राहायचे यासाठी मदत करतं. तुम्ही त्याची प्रॅक्टिसही करू शकता. मिररसमोर उभं राहून बोलणं, प्रॅक्टिस करणं, स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून ऐकणं, पुस्तकं वाचन करणं, नवीन शब्द आत्मसात करणं, व्होकॅब्युलरी वाढवणं, बोलताना समोरच्या व्यक्तीचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं, हेही तुमच्या व्यक्तिमत्वात हळूहळू बदल घडवतं. मग तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह चेंज येईल. हे स्किल फक्त जॉब, बिझनेसच नाही तर रिलेशनमध्येही उपयोगी पडतं. ते आपल्याला समजदार व इम्पॅक्टफुल बनवतं. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन स्किल. आत्ताच्या या युगात स्किल असणं खूपच गरजेचं झालं आहे. कोणताही कोर्स, गृहिणी असाल तर शिवणकाम, मेहंदी, रांगोळी, भरतकाम किंवा जर तुम्ही एखादी डिग्री वगैरे करून जॉबच्या शोधात किंवा घरातून काम करायचं असेल तर व्हिडिओ एडिटिंग, फ्रीलान्सिंग कोर्सेस, यूट्यूबवरील अनेक फ्रीमधील कोर्सेस करू शकता, मॅनेजमेंट कोर्स करू शकता किंवा जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर डान्सिंग, सिंगिंग हे करू शकता. याच्यामुळे काय होईल, हळूहळू आपल्या कामामध्ये आपण चांगले होत जातो. मग हे काम फक्त काम न राहता त्याचे पैसे कमावण्याचं साधन होऊन जातं. आणि मग ही गोष्ट तुमच्या व्यक्तिमत्वात, स्वतःकडे व इतरांनी तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यात खूप महत्त्वाचं काम करते. तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमची स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपण कॉन्फिडेंटली सांगू शकतो की हां, ही गोष्ट मी करू शकतो, ही गोष्ट मी करू शकते. ती गोष्ट करून आपल्याला खूप समाधान मिळतं. आता तिसरी गोष्ट म्हणजे गोल्स सेट करणं आणि त्याचा रिव्ह्यू घेणं. मैत्रिणींनो, आपण विदाऊट प्लॅनिंग आपली कामं करत राहिलो तर आपला टाईम वेस्ट होतो. आपली चिडचिड होते, परिणामी कामं रेंगाळतात, कंटाळा येतो, कामं नकोशी वाटतात. त्याऐवजी आपण प्लॅनिंग करून ठेवलं, आज मला ही 4 कामं या पद्धतीने करायची आहेत, तर ती वेळेअगोदरच पूर्ण होतात. आपला वेळ कमी जातो, आपल्याला स्वतःला कॉन्फिडंट वाटतं, आपल्याला रिलॅक्स करण्यासाठी सुद्धा वेळ मिळतो. तर हे गोल सेट करणं आणि रिव्ह्यू करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यामुळे फ्री टाईममध्ये तुम्ही त्याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. त्याच फ्री टाईममध्ये ठरवा की मला पुढच्या 1 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये काय मिळवायचं आहे. त्यासाठी छोटी छोटी गोल्स आधी ठरवा आणि त्याच्यावर काम करा. म्हणजे जर तुम्हाला आता वेट लॉस करायचं असेल तर दररोज 20 मिनटं एक्सरसाइज, एखादी एक्झामची तयारी करत असाल तर एक्झामसाठी रोजचा 1 तास, 2 तास आपण जे काही टाईम ठरवू तर तो केला पाहिजे. त्यामुळे तुमची प्रोग्रेस तुम्ही ट्रॅक करू शकता व योग्य मार्गाने आपण चालत आहोत की नाही, आपलं जे गोल आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत का, आपलं ते गोल कंप्लीट होईल का, की आपण कमी पडणार आहोत, की आपण प्रयत्न वाढवले पाहिजेत, आपला स्पीड थोडा वाढला पाहिजे, की आपण आणखी थोडीशी काळजी घेतली पाहिजे, की हे माझं गोल आहे याच्यासाठी मला आणखीन प्रयत्न करायचे आहे. ती गोष्ट जेवढं मनापासून तुम्ही त्या गोष्टी करणार आहात तेवढ्याच त्या लवकर पूर्ण होतात. चौथी गोष्ट आहे जर्नलिंग. मैत्रिणींनो, दिवसभर आपण खूप गोष्टींचा विचार करत असतो. आपली कामं, आनंद, दुःख, विचार, आपलं मन अशांत होतं. जर्नलिंगमध्ये काय होतं, आपल्याला 10 मिनटामध्ये बुकमध्ये दिवसभरात आपल्याला जे काही आपल्यासोबत घडलं, आपल्याला जे दुःख वाटलं, आनंद झाला, अचिव्हमेंट केल्या, त्या तुम्ही जर्नलिंग करता. तेव्हा तुमच्या डोक्यातले सगळे विचार शांत होऊन बुकमध्ये जाऊन बसतात
आणि जेव्हा तुम्ही मागे डोकावून पाहिले तेव्हा तुमच्या त्यामधून झालेल्या चुका, तुमचा आनंद, तुम्हाला सगळं काही कळतं. आणि मग झालेल्या चुका पुढे कशा टाळता येतात हे आपण ठरवू शकतो. हे आपल्याला त्याच्यातून नक्कीच कळतं. मग पुढच्या वेळेस आपण ती चूक पुन्हा न करता आपण त्यात सुधारणा करतो. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून आपण चिडलो होतो आणि ती किती छोटीशी गोष्ट होती, त्याचा विचार आपण किती करत बसलो होतो, त्याचा विचार देखील करायला नको होता. किती बरं झालं असतं. मग आपलंच आपल्याला हसू येतं आणि छोट्याशा गोष्टीचं आपण ती किती मोठी गोष्ट केली, तिचा किती विचार केला, तो करायलाच नको होता. ह्या गोष्टी आपल्याला उमजून जातात. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपली सकारात्मकता वाढत जाते. चांगल्या गोष्टींकडे लक्ष देण्याकडे आपला कल राहतो. मैत्रिणींनो, पुढची गोष्ट म्हणजे पॉडकास्ट किंवा एज्युकेशनल व्हिडिओ. जेव्हा आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार ऐकत असतो, आपण त्या मार्गाने किंवा त्या दिशेने चालत राहतो. आपले विचार आपल्या त्या मार्गानेच घेऊन जातात. मग आपण आपल्या मनाला पॉझिटिव्हिटीकडेच नेलं पाहिजे, असं स्वतःला वाटलं पाहिजे. या सकारात्मक वाटणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. जसं की लवकर उठणं, व्यायाम करणं, वेळेआधी आपली कामं पूर्ण करणं. या गोष्टी नकळत आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जात असतात. आपल्याला आत्मविश्वास देऊन जातात. मग पुढील गोष्टी चांगल्याच होतात. मग आपण आपल्या जीवनात स्वतःहून पॉझिटिव्हिटीला आमंत्रण देत असतो. स्पिरिच्युअल राहणं हे देखील सकारात्मकता आहे. तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल, त्याची आराधना, पूजा, जपमाळ करणं हे तुम्हाला तुमच्या मनातून शांत करतं. किंवा फक्त ओम या उच्चाराने आपल्या शरीरात एक वेगळा उत्साह भरतो. हे तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला माझे विचार आवडले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा व आपण एकमेकांच्या ग्रोथमध्ये सहभागी होऊयात. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय.